रब्बी हंगाम हेक्टरी 10,000 कोणाला मिळणार? संपूर्ण तालुक्याची यादी याच व्हिडिओमध्ये सांगितले. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता हे तुम्हाला जिल्हा दिसेल, त्यामध्ये कोणते तालुके समाविष्ट केलेले आहेत ते दिसेल, संख्या दिसेल. आता मी संपूर्ण तालुके काय वाचत नाही, त्यामध्ये किती समाविष्ट केले ते फक्त सांगते तुम्हाला. पहिला जिल्हा पालघर, त्यामधले 4 तालुके कोणते आहेत ते समोर स्क्रीनवरती बघा. स्क्रीनशॉट हवा तर तोही घ्या. दुसरा नाशिक जिल्हा, त्यामधले 15. तिसरा धुळे 3, जळगाव 13, अहिल्यानगर 14, पुणे 2, सोलापूर मधले 11, सांगली मधले 10, सातारातले 8, कोल्हापूर मधले 8, संभाजीनगर मधले 9, जालना मधले 8, बीड मधले 10. पुढे पाहू शकता तुम्ही कोणते जिल्हे आहेत ते. परभणी मधले 9, हिंगोली मधले 5, बुलढाण्यामधले 13, अमरावती मधले 14, अकोल्यातले 7, वाशिम मधले 6, यवतमाळ मधले 14, वर्धा मधले 8, नागपूर मधले 13, भंडारा मधले 7, गोंदिया मधले 8, चंद्रपूर मधले 14, गडचिरोली मधले 12. एवढे तालुके ह्यामध्ये समाविष्ट केलेले आहेत. तुमचा तालुका आहे का ते नक्की बघा आणि कमेंट करून सांगा. हा जर व्हिडिओ आवडला तर एक लाईक जरूर करा.